एकच सांगतो शिल्पा, यापुढे तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नकोस. त्यापेक्षा तुझंही माझंही आणि त्यांचंही आयुष्य बर्बाद करशील. बर्बाद. मी चुकले. मला क्षमा करा ना. मी चुकले. तू भोळी राहिलीस. एवढं भोळेपण या जगात उपयोगाचं नाही. रडू नकोस वेडे. पुस ते अश्रू. कोण पुसणार माझे अश्रू? कोण पुसणार? त्या हातांना माझे अश्रू पुसायचा अधिकार होता. ते हात मला कायमचे सोडून गेले. कायमचे. आणि आता माझे हात माझे अश्रू पुसण्यासाठी अपुरे आहेत. अपुरे आहेत. 7 जन्म संसार करीन अशी देवा ब्राह्मणा समक्ष लग्न वेदीवर शपथ घेतली, पण पहिल्याच जन्मी पूर्ण नाही केली. त्या देवाने ही शपथ तोडली असावी. त्या देवाला हे सत्य आवडत नसावं. म्हणूनच मला कुंकुमाविना भनंग भिकारी करून या लंकेच्या जगात वावरायला एकटीला सोडले. एकटीला सोडले. त्या दुष्टचक्राच्या आदत आले. अरे किती दिवस हा दुःखाचा पहाड असा डोईवर घेऊन बसणार आहे. या घरात आली आणि माईच्या बदल्यात सारं दुःखच विकत घेतलंस. कर्माचे भोग येतोय. मागच्या जन्मी ना मी पापी नव्हते. असंख्य पापांची धनी नव्हते. आणि म्हणूनच या जन्मी मी त्याचं प्रायश्चित्त फेडते. भाऊजी, पती विना स्त्री म्हणजे रस्त्यावरची पायधूळ. माझंही अगदी तसंच झालंय. पण हे अजस्त्र दुःख पचवायला मला शिकलं पाहिजे तुमच्यासाठी. भाऊजी, त्यांची फार इच्छा होती तुम्हाला मोठं झालेलं पाहण्याची. तुम्ही कोणीतरी डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर झालेलं पाहण्याची. भाऊजी, ते सारखे म्हणायचे माझ्यावरून माझं स्वप्न पूर्ण करणं तो खूप मोठा होणार. भाऊजी, त्यांच्यासाठी
त्यांच्यासाठी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुष्कळ अभ्यास करा, खूप मोठे व्हा. कसा अभ्यास करू बाई? तुझा हे पांढरं पटपटीत पडलेलं कपाळ आणि दादाचा तो चेहरा नेहमी डोळ्यासमोर येतो आणि अश्रूंच्या अक्षरातून वाहू लागतात. वहिनी एक वेळ मी प्रतिज्ञा केली होती, तुला सोन्या दागिन्याने एवढी मडवीन की कुठल्याही देवीच्या अंगावर तेवढे दागिने नसतील. पण ती देवी नाही, दागिने मात्र गेले कायमचे. भाऊजी, आता तुम्हीच माझे दागिने. तुमच्या संसारात मी माझं सुख पाहिजे. तुम्ही मोठे व्हा. मी शिकले आता माझं काहीच कठीण करायला. असेच माझा घात झालेत त्यावर. मला माझ्या साऱ्या अंगाला अंगार लागला तरी मी अजूनही दगडी कोळशासारखी आहे. आता मला कुठल्याच अंगाराची भीती नाही. भाऊजी, चला, तुम्ही विश्रांती घ्या. पुष्कळ अभ्यास करा. तुमची परीक्षा सुरू होणार आहे ना? जा तुम्ही. मला पुष्कळ अभ्यास करायला हवा. मला पुष्कळ मोठं व्हायला हवं. तेवढंच माझ्या दादाच्या आत्म्याला समाधान. आज केवळ माझ्यासाठी वहिनी जिवंत आहे. काय म्हटले? अरे सोड ना. सर्व फुगले तुमचे घटले. काय म्हटले? नाना, हो फेंगड्या नाना. मला फेंगड्या नाना म्हणू नको रे, नुसता नाना म्हण. काय म्हटले? सर्वजण तुम्हाला फेंगड्या नानाच म्हणतात ना? अरे लहानपणी मी फेंगडा होतो, पण मोठेपणी आता का तंगड्या सरळ झाल्या? अरे स्वभाव फेंगड्यात राहिला. काय म्हटले? नाना, आपण या घडत असणाऱ्या नाटकातील 2 हसतमुख पात्रे, बरोबर? बरोबर. हो मी हसत हसत दुसऱ्यांच्या जीवनात चांदणं पसरवितो. हो. आणि तुम्ही हसत हसत दुसऱ्यांच्या घरांना आग लावता. हो. काय म्हटले? मी आग लावतो? मी आग लावला आहे काय? चिंच्या माझ्या म्हाताऱ्याची अशी नालस्ती करतो. नाम असणाऱ्याला बदनाम करतात हो. म्हणजे मला नाव नाही की काय? आहे ना फेंगड्या नाना. काय फेंगड्या तुझ्या तंगड्या मोडेल. वाक्य मी पूर्ण केलं. नाना, हा. तुमच्यासारखा माणूस पाहिजे. अरे पाहिजे म्हणजे काय? पाहिजे आग लावायला. काय म्हटले? चिंच्या मी आग लावली आहे काय? मी आग लावतो काय? नानपा तुमच्या पाठीशी आहे म्हणून. अरे आहेत माझ्या पाठीशी. तुमच्या पोरीला फिरवायला. माझ्या पोरीचं मी वाटेल ते कधी. तू विचार मला कोण? तुमचा न होणारा जावई. अरे फेंगड्या नानाचा जावई होणारा सुद्धा डेअरिंग बाज पाहिजे. काय म्हटले? बेवड्या. अरे बेवढा सुद्धा मर्दाचं लक्षण. अहो पण बेवडा मारणारा दुसऱ्यांचा चिवडा करतो त्याचं काय? कुणी कुणाचा चिवडा केला? नाना, हा. केवळ पैशाच्या लोभानं तुम्ही किती जीवांचे हाल करतात याची कल्पना आहे तुम्हाला? केवळ पैशासाठी तुम्ही स्वतःच्या मुलीच्या तारुण्याचा सौदा करतात. काय फालतू बोलतोय? हा? मी सौदा करतोय कसा? नाना, हा? तुमची मुलगी त्या नागपालशी प्रेम करते, पण नागपालने तुम्हाला पैसे देऊन तुमच्या मुलीला अरुणशी खोटं प्रेम करून त्याला आपल्या नादी लावायला सांगितलं. केवळ पैसा मिळतो म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला अरुणशी खोटं प्रेम करण्यास भाग पाडलं आणि अरुण कामातून गेलं. नाना, एकटे अरुण पाहिजे सारं घर उद्ध्वस्त झालं. आमचा देव माणूस आमच्यातून गेला. त्याला खरे तुम्ही कारणीभूत आहात.
आधुनिक मताचा. म्हटलं जमलंय प्रेम तर आपण काडी का घाला. उलट मी जुळवण्याचा प्रयत्न केला. नाण्यापेक्षा तुम्ही आजकालची तरुण मुलं म्हणा, हा म्हातारा कशाला येतो त्यांच्या प्रेमात आडवा. काय म्हटले नाना, हा हे तत्वज्ञान तुम्ही त्या अरुणला शिकवा. मला पुरतं ठाऊक आहे आणि मी त्याचं आता प्रात्यक्षिक इथं करून दाखवलं. प्रात्यक्षिक कसले. नाना, हा तुमच्या धोत्राला पकडून मी तुम्हाला इथपर्यंत ओढत का आणले. आता मला काय माहिती. म्हटलं तुमचं तिथे रस्त्यात धोतर का सोडा. म्हणजे हा मी तुमचं आता धोतर सोडणार. अरे माझ्या म्हातारीची चेष्टा करता. चेष्टा करता आणि तुम्ही काय करता. नेला रांडेचा ओ बाहेर काय बघतास काय. आता मी या ठेंगड्याच्या धोत्रा गाल लावतोय. अरे 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 बरोबर माझी. अरे नको रे बाबा, मला सोडा रे. मी नागपालच्या भीतीमुळे सारं केलं. मी तुमच्या पाया पडतो रे. पेटवल्या येतो नसतो. मी तुला काय सांगलो तुझा धोत्रा घाल लावतोय. अरे 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 म्हणजे पहिल्यांदा तुझा काय झालं त्याला फार मला सोडा रे. मी नागपालच्या भीतीमुळे सारं केलं रे. नागपालच्या भीतीमुळे ना नाण्या, त्याच्या पैशामुळं. आता तो पैसा जो महाग झाला तो सुद्धा फराफरा काय काढताय हे? हा? काय काढला. मला जाऊ नको रे. मी तुमच्या पाया पडतो पण मला जाणून नका दे. दुसऱ्याचा संसार कसो जाता तो बघू नको तुका. काय करताय. दुसऱ्याचा संसार कसो जळताना तर ह्या फेंगड्या दाखवतोय. सनू सोडते ना भाया. अरे तुला तरी अक्कल. या फेंगड्याची अक्कल पाहून आमची अक्कल दुःखल होते. भाया सनू या नानांचा काय दोष. हा आमच्या दुर्दैवाचा दोष आहे. ते आमचे दुर्दैव या नानासारख्या त्या नागपाल सारख्या प्रवृत्त करताय. नाना या तुम्ही. येतो मी. सुदेश रागावलास का माझ्यावर. त्या नानांना आग लावत होता. अरे या घरात असं घडलं तर दादाला काय वाटतं. दादाच्या आत्म्याला काय वाटते. वहिनीला काय वाटते. जा तुम्ही दूर जा, नाहीतर आमचं दुःखही चिकटेल तुम्हाला. असं म्हणा नको सुदेश. हो 12-15 वर्षातून पोहून होतोय मी या. त्या वेळेपासून ह्या घरात माका आसरो दिला ना. हो माका मिशी फुटली पण ह्या घरात माका इशी उलटाक दिला तेव्हा माझो देव श्यामबाबू गेले. आता माझ्या आयुष्यात काय राहिला. मी पोरको झालोय सुदेश बाबू. मी पोरको झालो. पण मी या सांगतोय या घराचो जेनी विश्वास केल्याने या जेनी विश्वास केल्याने या त्याच्यात एका तुकडीचं सूट पाहिजे. मला एक सांग, ज्यानं हे घर उद्ध्वस्त करण्याची जणू प्रतिज्ञा केली ते नागपालचा सूड घ्यावं असं तुला वाटत नाही. घरचा भेदी निघाला. घरचे वासे फिरले त्याला आम्ही काय करणार. असा निराश होऊ नको दोस्ता. फक्त मला तुझी साथ दे. बघ त्या नागपालचे 3-13 वाजवत होते. भाया मलाही वाटतं त्याने नागपालला नेस्तनाबूत करावं. त्याच्या पोटात सुरा खुपसावं. पण त्याच वेळी दादा वहिनीचा चेहरा डोळ्यासमोर. मी खून केला आणि तुरुंगात गेलो तर माझ्या दादाचा आत्मा तडफडत राहील. कुणीतरी दुसरा नागपाल निर्माण होऊन माझ्या वहिनीचे चारित्र्याचा नाही कल्पनाच करवत नाही. सुदेश, अशा गुन्हेगारांना पोलिसही कायद्यानं काहीही करू शकत नाही. कारण नागपाल सारखे आपल्या हाताशी धरतात त्या घरातला घरभेदी जसा तुझा अरुण. आणि एवढे सांगतो सुदेश, एक दिवस तो नागपाल तुझ्या अरुणचा देखील गाठा काढणार. तरी आपल्या निर्मल मनाचा हे गुंड असाच फायदा उठवतात. पण मी त्याला धडा देणार आहे.
साप मारावं तर आपली काठी तुटू नये. म्हणजे काय करणार आहेस तू? मी शंभूला हाताशी धरलंय. शंभूला मी माझ्याकडे आसरा दिलाय. योग्य वेळ येतात त्या शंभू कट्याच्या विषारी नागाच्या काट्या काढणार. मला शंभूची भेट घडून देशील? का? प्रश्न नको या घडीला. ठीक आहे चल. वहिनी वहिनी, मी बायाबरोबर जरा नाक्यावर जाऊन येतोय. शिल्पा, अगं हे शिल्पा, नाथ 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 आपण आपल्या सुदेशला फार फार मोठा करायचा. हो नाथ, तुमचं स्वप्न तेच माझं स्वप्न. खरं सांग शिल्पू, मी मनापासून आवडतो तुला. इश्श, हे काय विचारताय? हो, तुमच्यावरून तर मी माझे पंचप्राणही ओळून टाकलेत. माझ्या संसारात तुला किती यातना सहन कराव्या लागतात. नाथ, अहो तुमच्या मायेच्या प्रेमळ हाकेने हे सारे यातना दूर होतात. मला राहून राहून वाटत ग. कशाबद्दल? वर्ष होऊन गेलं लग्नाला, पण अजून आपल्या बाळाचा पत्ता कुठे आहे? इश्श, अजून वेळ आहे त्याला. आणि आपले बाळ आहेत की सुदेश भाऊजी? खरंच? हो, आपल्याला 2 मोठे बाळ आहेत ना. एक सुदेश भाऊजी आणि दुसरे अरुण भाऊजी. एक भारी खट्याळ आहे हा. तुम्ही काही काळजी करू नका, मी सुधरवेन त्यांना. आणि अरुण भाऊजी तसे काही वाईट नाहीत. खरंच? हो. खरंच? नाथ, नाथ तुम्ही कुठे चाललात? हं? दूर नाथ, दूर, नाथ, त्या क्षितिजा पलीकडेही दूर. नाथ, दूर नाथ, दूर. नाथ! भास, सारा भास, आभास. नाथ, मी तुम्हाला दिलेल्या वचनाला खोटी ठरले. अरुण भाऊजींना सुधरवेन या वचनाला मी खोटी ठरले. नाथ, खोटी ठरले. माझं वहिनी पण खोटं ठरलं. खोटं ठरलं. खोटे ठरले हे वहिनी पण. खोटे ठरले हे वहिनी पण. चढते वारे, चढते वारे, चढते पत्नीधनाचं दुःख झालंय ना तुला, म्हणून 3 महिने थांबलो. नको थांबू. यापुढे थांबणार नाही. नको थांबूस.
बोलव पोलिसांना आणि काढ आम्हाला घराबाहेर. नुसतं घराबाहेर कसं काढू? आपण नागिनीला आधी मस्तपैकी खेळवतो आणि मगच तिच्या दात पाडतो. नागिन कधी दात पाडून घेत नाही, तर दात पाडायला आलेल्या सैतानाच्या मृत्यूचा चावा घेते. अगं आपण पट्टीच्या पुंगीवर आहोत. नागिन पुंगीवर डुलत नाही, नाक डुलतो. आपली पुंगी कसबी गवण्याची आहे आणि मी तर नावाने नागपाल आहे. मी माझ्या गावात नेहमी एक झाडीला नाग पावतो, म्हणून मी नागेशचा नागपाल झालो. नाग पाळतो म्हणून नागपाल. मग सांग, अस्सल आकड्याचा जो नाग पाळतो तो नागिन पाळू शकत नाही? जातीवंत नागिनीला पाळायला जातीवंत नागपाल हवाय. परीक्षा देतेस? वेळ आल्यावर जरूर घेईन. माघार देतेस? डिवचून तर बघ. बघू ना, जातीवंत नागिन त्याच वेळेला तू तयार असते. आता निमूटपणे पोलिसांना बोलव आणि काढ आम्हाला घराबाहेर. वाह! ही तर घराबाहेर पडायला तयार नाही. हो, पण मी तिला अशी घराबाहेर पडू देणार नाही. हा नाग आधी तिला कडकडून मारणार आणि मगच तिला घराबाहेर पडणार. साऱ्या मित्रांना सांगू ना, साऱ्यांना मला हसत होता की शिल्पाचं काही करू शकलं नाही म्हणून. पण पहा कशी तडपडते आहे ती माझ्या. तुझं घर मोकळं करून दिलंय. उगाच पोलिसांना त्रास नको. निघते मी. आणि बाहेर जाऊन काय सुदेशची करणार? नागपाल. सुदेश सारख्या कोंबड्या निराशी मजा मारता यावी म्हणून तू तुझ्या नवऱ्याचा काटा काढलास. हरामखोरा, काय करणार मी तुझं? काहीही करू नकोस. फक्त माझी प्रतिज्ञा तू पुरी कर. तुझं हे शरीर घटकाभर माझ्या भाऊ कशात दे. नालायक माणसा. नागिनी! सोड माझा. काय करता? सोड माझा हात. तुझ्या पापी स्पर्शाला विटाळू नकोस. सोड. सोड नीचा, सोड हात. चला, तू हो माझी नकेल बनू. नाग्या. कुठतोच काय जीव घेऊ तुझा? तुम्हाला सर्वांना उद्ध्वस्त करतो. भाऊजी. जिवंत सोडला झालेला. भाऊजी. भाऊजी, तुम्ही इथून दूर कुठेतरी निघून जा. तो नागपाल मारेकरी घालेलो. मीही कुठेतरी दूर निघून जाते. नाही वैद्य, यांना घाबरून चालायचं नाही. भाऊजी, अहो केव्हा तरी या घरातून जावंच लागणार आहे, कारण ते नागपालने हे घर खरेदी केलंय. काय म्हणतीस वहिनी? हो. आजच्या आज आपल्याला इथून निघून जावं लागेल. आजपासून तुमचे रस्ते वेगळे, मी माझे रस्ते वेगळे. आपण यापुढे एकाच रस्त्याने चालू शकत नाही, कारण एकाच रस्त्याने चाललो तर आपली पावलं वरती कशी असूनही लोकांना सप्तपदीची वाटतील. गाण्याला संबंध जोडतील आपला. निर्भावतेच्या नात्याला कलंक लागेल. भाऊजी, तुम्ही दूर कुठेतरी निघून जा. त्या नागपालच्या दृष्टीसही पडू नका. मला जायला हवं तुझ्यासाठी, आपल्या धीर भावजेच्या पवित्र नात्यासाठी. आज रात्री कुणालाही नकळत, कुणालाही नकळत. आता फक्त काही का, त्यानंतर आपल्या आईला या पोराला पोरक करून कायमचं सोडून जावं लागणार.
एका मारवाड्याला लुटून आलास की नाही? बोल, त्याचे 1 लाखाचे हिरे पळवलेस की नाही? मोठा घेताय साहेब माझ्यावर. ती खरंच क्लबवरून येतोय. मला तुझी झडती घ्यायची आहे. घ्या ना. इथंच थांब. पळण्याचा प्रयत्न करू नकोस. बाहेर पोलिसांचा घराणा आहे. मी बेडरूम मध्ये जाऊन येतो. काय झालं सर? एका मारवाड्याला याने 1 लाखाच्या हिऱ्यांना धोकवलं असा संशय आला म्हणून इथं आलो. सुदेश, शिल्पा वहिनी नाक ना. वहिनी, हे वहिनी, मिसेस शिल्पा, हा? मी तुमच्या स्वयंपाकघराची तपासणी करू शकतो का? हो घ्या ना. एकच सांगतो शिल्पा, यापुढे तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नकोस. एकच सांगतो शिल्पा, यापुढे तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नकोस. नपेक्षा तुझंही, माझंही आणि त्यांचंही आयुष्य बर्बाद करशील. बर्बाद. सॉरी मिसेस शिल्पा. सॉरी अरुण. निघतो मी. थांबा साहेब. साहेब त्या फोटो मागे बघा काय आहे. ओ येस. ओ माय गॉड. हेच ते हिरे. कोणी दाखवले इथे? अरुणने आत्ताच. मिस्टर अरुण, यू आर अंडर अरेस्ट. चांडाळी असे काम करतात का? चांडाळी लक्षात घे. तुला जिवंत सोडणार नाही. तुला सोडणार नाही. तुला सोडणार नाही. योग्य तेच केलं सोयीने. हो, मी माझ्या पतीच्या शब्दांसाठी केलं. नाथ, मी तुम्हाला दिलेला शब्द पाळला ना. मी तुम्हाला दिलेला शब्द पाळला. आज केवळ माझ्यासाठी वहिनी जिवंत आहे. अरुणला पोलीस घेऊन गेले. अरुणला पोलीस घेऊन गेले. शिल्पाने आपल्या नवऱ्याचे शब्द पाळले. शिल्पाने आपल्या नवऱ्याचे शब्द पाळले. पण पुढे नियती अधिकच रौद्र रूप धारण करून उभी राहिली. 3 दिवसांनी जामिनावर अरुण सुटला आणि इथंच आहे. मीच ठेवून गेली आहे. त्यांची वेगळी आहे. सुदेश, शेवटी प्रेमात आहे तू मार खाल्ला. मग काय? अरे देव देतो आणि देवता मिळतो अशातलीच गोष्ट आहे तुझी. अरे मायाचं लग्न झालं. तुझ्या कॉलेजात BSc ला होता ना तो पोटल्या सुधीर साठे त्याच्या बरोबर. अरे कलर केम नावाची त्यानं कंपनी काढली. होणाऱ्या सासऱ्याने भरपूर पैसा दिला. काय आहे त्याच्याजवळ? बहुतेक ती सासऱ्यानं त्याला आंदन दाखल दिली असावी. भाग्य फळफळलं लेखात. अरे काल भेटली होती चौपाटीवर. मारे दोघं खुशाल कारला टेकून पाणीपुरी खात होती. मी तिथून जात होतो. तिला पाहिलं आणि हाक मारली. हॅलो भाभी, चाबी लेके घुमती आहे क्या? पण तिनं माझ्याकडे पाहिलं आणि न पाहिल्यासारखंच केलं. साऱ्या पोरी डॅमेज मालदारला दी देऊन बसतात आणि आमच्या सारख्यांच्या आजारांना पीळ पडतो. पण मीच बोलतो तू गप्प. ही हातात लग्नपत्रिका कुणाची? म्हणजे मायाची. वा 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 वा, काय पोस्ट खात आहे. लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका आज हनीमूनच्या दिवशी हातात. अरे उद्या ते बारशाला मिळेल.
कर्तव्य नाही त्याबद्दल वाद नको. अरे वा नको कसा, ती तुझी प्रेयसी होती ना. नाही बाई, मी तिला प्रेयसी कधीच मानली नाही, फक्त मैत्री. त्याशिवाय तिच्याबद्दल कोणताच वाईट विचार माझ्या मनात कधीच आला नाही. अरे अविवाहित तरुणाच्या मनात कसले वाईट विचार आले ना तरी ते चांगलेच असतात. त्यात विचार करत नाही. मी विचार करतोय तो इथून लवकरात लवकर निघण्याचा. 3 दिवसापूर्वी निघणार होतो, पण अरुण भाऊला अटक झाली. सुदेश बाबू म्हणून वहिनी म्हणाली अरुण भाऊच्या सुटकेचा प्रयत्न करायला हवा. तुमच्या जीवावर उठल्याची सुटका. होय, शेवटी वहिनीला आईचं काहीच आहे. 3 दिवस झाले काय ती टेन्शन घेऊ झोपली नका. नाही, ती झोपली नाही. फार खंगून गेली. आता गीता वाचते. बाया, आज मी फार दूर जाणार आहे. वहिनीला एकटी सोडून. होय, काळजावर दगड ठेवून जाणार आहे. अरुण आज जामिनावर सुटला असेल याची कल्पना आहे ना तुला? पोलिसांनी पकडल्यावर तो वहिनीला काय म्हणाला हे तूच मला सांगितलं. आणि अशा खवलेल्या लांडग्याच्या हाती सोडून वहिनीला जाणार. सूड घेण्याची प्रतिज्ञा केली असेल, पण शेवटी तो आमचा भाऊ आहे, एकाच रक्ताचे. शिवाय तो जामिनावर सुटावा म्हणजे वहिनीला वाचवण्याचा प्रयत्न केले. प्रयत्न केला वहिनीने, नाव पुढे येणार ते नागपालचं. अरुणला वाटणार जामीन मंजूर करून घेण्यासाठी नागपालच प्रयत्न केले. शेवटी सत्याचा वाली परमेश्वर. हे कलियुग आहे दोस्त. इथे परमेश्वर नाही तर असत्याचे वाली असणारे कली आहे, मानव रूपी दानव आहे. तू इथं थोडे दिवस थांब. नाही बाया, भाया मी इथं राहून माझ्या वहिनीच्या पवित्र मायेला अधिक कलंक फासू इच्छितो. म्हणजे भाया भाया त्या नागपालने गावभर दिंडोरा पिटलाय माझ्या आणि वहिनीच्या घाणेरड्या संबंधाचा. मी आणि वहिनी नाही त्या घाणेरड्या शब्दाने मी माझं तोंड उठवू इच्छित नाही. मला आज रात्री जायलाच हवं. आज रात्रीचे 12 म्हणजे बरोबर 3 तासाने मी इथून निघणार, कायमचा, परत कधीही न येण्यासाठी. सुदेश, आता तर रात्रीचे 9 वाजायला आले. दुपारपर्यंत सुटला असेल, मग एवढं का नाही आला तू? क्लबवर गेला असेल, जिंकल्याशिवाय त्याला चैन नाही पडणार. पण तू सावध राहा, वहिनीला सांभाळ. अरे तुझा तो सक्का भाऊ राहिला नाहीये तर पक्का वहिनी बनलाय. जास्त काय करणार, आमचा खूनच करणार ना. कोणाची बायबाई आहे? तुमचा खून करण्याची. शंभू, अरे तू का आला तिथं? अरे कंटाळा तुझ्या माडीवर बसून हे माझं खवळं रक्त त्या नागपाचं रक्त पाशन केलं की शांत होणार नाही. अजून माझ्या बहिणीचा किंकर माझ्या हृदयाच्या टिकल्यावर साला नागपाल जहरी नागत निघाला. सुदेश भाई त्यांनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला म्हणून मी पोलिसात तक्रार करेन. त्यापूर्वी त्यांनी माझ्यावर चोरीचा खोटा आळ घातला. मला तुरुंगात टाकलं, पण मी तुरुंग फोडून आलो त्या भाडव्याला सुरुंग लावायला. हे बघ शंभू, तुझा कार्यभाग तुला साध्य करायचा असेल तर शांतपणे विचार करायला हवा. डोकं शांत ठेवलं पाहिजे. चल आधी लपत चपत घरी चल. पोलिसांनी तुला पाहिलं तर तुला पूर्ण तुरुंगवास होईल. मग तो ध्येय कसं पूर्ण होणार? चल आधी लपत चपत घरी चल. बरं सुदेश, मी काय सांगितलं लक्षात ठेव. मी येतो. कशाला लक्षात ठेवायच्या त्या गोष्टी? आता आम्ही मेल्यातच जमा आहोत. पुढे बाकी आहेत गांडुळासारखी. देह अपत्य कल्मादिषु आत्मसैनेषु असत्सु अपि तेषां प्रमत्त निधनं पश्यनपि न पश्यति. वा, किती सार्थ आहे हा श्लोक. आपला देह, मुले, स्त्री, परिवार सर्व नष्ट होणार हे माहीत असूनही आपण त्यात गुंग असतो.
कशाला हवाय तुला सुदेश भाऊजी काय करताय चाळे करायला असं बोलायला तर किडे पाहिजे तुमच्या तोंडात सुदेश भाऊजी भाऊजी सोडतो ना त्याला पण भाऊजी. तुला प्रायश्चित भाऊजी तुला चल भाऊजी भाऊजी मला मारू नका मला मारू नका मी तुमच्या जामिनासाठी किती प्रयत्न केले भाऊजी मला मारू नका तिचा शब्द पाळण्यासाठी नाही चांडाणी तर हे घर बळकावण्यासाठी सुदेशची खाण्याला चालू करण्यासाठी अशा लाल सावलेल्या सटवेला जगण्याचा अधिकार नाही तयार हो संपवली चालीला विजय आणि शिल्पाचे खाण्याकडे संबंध आहेत आणि तुम्ही दोघांना घरात पळकायला बघतास असं अरुणच्या मनात बरवलं फुलाला खरंच वाटलं आणि आता तुमच्या अंगात हिंमत राहिली तर काय सांगू सुदेश भाऊजी 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 माझा दादा गेला माझी वहिनी गेली मी आता एकटा एकटा वहिनी वहिनी केवळ नागपाळच्या सामन्यावरून मी तुझा खून केला शेवटी अरुणने सांगितलं खरं स्वतःच्या तोंडाने पवित्र मायेचा खून कसा केला ते मी एक प्रतिज्ञा केली मनातल्या मनात की ज्यानं माझा संसार उद्ध्वस्त केला त्या अरुणलाही मी संसार करायला देणार नाही आणि तू कधीच लग्न करू शकणार नाही तू लग्न केल्यास तर मी तुला ठार मारीन तुझ्या बायकोचा तुला खणखण करेन सुदेश तुमचं काम झालंच इन्स्पेक्टर साहेब वेळ झालो होतो मी 6 महिन्यापूर्वी वहिनीच्या खुनामुळे पण तुमच्या अविरत प्रयत्नाने सुधारलं आणि वहिनी 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 मला मार नको विजय पाटील यू आर अंडर अरेस्ट अरुण का 6 महिन्यापूर्वी तुम्ही तुमच्या वहिनीचा खून केला होता मरताना तिला थोडी शुद्ध आली होती त्यावेळी तिने मरताना स्वतः जबानी दिली स्वतःच आत्महत्या केल्याची त्यावेळी हा सुदेश आय विटनेस होता पण तो त्यावेळी फार वेडा होता त्याची साक्ष कोर्टात ग्राह्य मानली गेली नाही आणि तो प्रत्यक्ष तुम्ही खून करताना पाहू शकला नाही तुम्ही निर्दोष सुटलात पण सुदेशने सारी हकीकत मला कळवली आणि मग तुम्हीच खून केलात हे कोर्टात सिद्ध करण्यासाठी मी एक प्लॅन तयार केला मिस्टर अरुण आताची स्त्री कोणी भूत किंवा शिल्पावणीचे भूत नसून ती खरोखरची स्त्री आहे लेडीज पोलीस इन्स्पेक्टर पण ती शिल्पा वहिनी सारखी हो हे प्रकरण हाताळताना दैवयोगाने मला एक शिल्पासारखी दिसणारी महिला पोलिसात भरती झाली मी तिचा उपयोग अशा प्रकारे करून घेतला तिला मुखावर जास्तीत जास्त केस घ्यायला सांगितले या नाटकात सुदेशचं बहुमोलाचं सहकार्य मला लाभलं आणि खरा खुनी सापडला सुरेश भाऊ, अरुण भाऊजी, मला आश्चर्य वाटतं तुम्ही एवढ्या साध्वी पतिव्रता आणि मायाळू वहिनीचा खून कसा केला तुमचं काळीज लांडग्याचं आहे माणसाचं नाहीये पिंडे साहेब घेऊन चला यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे चल अरुण चल चल
आता मला या उद्ध्वस्त घरात राहायचं नाही. मला दूर दूर जायला हवं, क्षितिजाच्या पलीकडे. अरे भरव्या, कुठं निघालास? स्वतःच्या भावाला पकडून दिलंस काय? वा, माझं काम तू केलंस. वा 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 वा, कुठं निघालास? आम्ही हरलोय तुझ्या पुढे, म्हणून हे घर सोडून चाललोय. एरवी तरी कोण आहे माझ्यासोबत? तुझा नाव कळलाय मला. तू पोलिसांचा नाव. तुझा कळवळला आहे ना तो भेंडे इन्स्पेक्टर. आणि तो काही करून मला कुठल्या तरी गुन्ह्यात अडकवणार. तुला जिवंत सोडता उपयोगी नाही. माझा खून करशील, पण तो शंभू तुला जिवंत सोडणार आहे का? अरे शंभू, अरे त्याला पोलिसांनी तेव्हाच पकडलं आणि तुरुंगात डांबलं. मी पकडून दिलं त्याला. आता त्याचं तुरुंगातून मड बाहेर येईल अशी व्यवस्था करून आलं. आणि आता त्यापूर्वी तुझा चुकू तू तुरुंगातून सुटलास. तुरुंगाचा भिंती मला डांबून ठेवू शकत नाही. आता बोल लाग्या, तुझा ठणाच ठेचतो. नाही दोस्त, आपण त्याच्याशी एकटं विणणार. त्याच्यासाठी आपल्याला सवय नाही. हे सावताव घालणे. अरे दिवस भरला त्याला संघात चाल ये. त्याचा पैसा 5 मिनिटात होईल. चाल ये. त्याचा बदला पुरेपूर बदला घेणार आहे. मला बहिणीची अत्याचार होईल. नसेल जास्त तुम्ही तोही कृतपणे मला माफ कर. माफ करण्याचा गुन्हा हा नाही. माफ नाही तो तुला साफ करणार आहे. सुदेश, माझा सूर संपला. आता मला फाशी झाली नाही भेटत. मिस्टर शंभू साहेब, अंडर नॉट अरेस्ट. साहेब, शंभू, या नागपालने तुझ्या बहिणीवर बलात्कार केला याची मला खात्री असून तो माझ्या फायद्याच्या कचड्यात सापडत नव्हता. पण तू त्याला योग्य शासन दिलंस. त्या ठिकाणी माझी बहीण असती तर मी या नागपालचा खून केला असता. जा, सुखाने जीवन जग. प्रथम याचा मोठा बाहेर टाकू, आतमध्ये केस करू. चल, चल. दादा, वहिनी, तुमचा वैरी सुटला. माझं जे ध्येय होते ते शंभूनं पुरं केलं. आता मीही तुमच्याकडे येतो.
Thank you.